नमस्कार, जेएनयू चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. उदासा शिवारामध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर चारचाकी एकमेकांना भिडल्या, नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात बचावले. शुक्रवारला दुपारच्या सुमारास उमरेड नागपूर महामार्गावरील उदासा शिवारात ट्रॅक्टर व चारचाकी एकमेकांना भिडल्याने भीषण अपघात झाला. परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष. दुपारच्या सुमारास चंद्रदीपक डांगे वय 63 वर्ष, राहणार पिरॅमिक सिटी नागपूर हे आपल्या चारचाकी क्रमांक MH40 CA 6541 ने उमरेडकडे येत असताना उदासा शिवारातील हेवती गावाला जोडणाऱ्या नवनिर्मित डाव्या मार्गावरील खोल भागातून मुख्य मार्गावर येत असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक MH40 DE 1644 याने जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भीषण अपघात घडला. दोन्ही वाहने एकमेकांना इतकी जोरदार भिडली की चारचाकी गाडीचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला होता आणि चारचाकी रस्त्याच्या खोलवर भागामध्ये जाऊन कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही चालक किरकोळ जखमी झालेत. उमरेड नागपूर महामार्ग तयार करण्यात आला, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोलवर भाग असल्याने तसेच या ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताची मोठी शक्यता नाकारता येत नाही. अपघातातून बचावलेल्या इस्माने आमच्या चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया व अपघातास कारणीभूत रस्ता सुरक्षेची कमतरता याची दोन्ही पार्श्वभूमी नागरिकांनी आमच्या चॅनलच्या पुढे मांडली आहे. बघूया या घटनेची खरी कहाणी. चंद्रदीपक महादेवजी डांगे. मी नागपूरवरून सुकडीला शेतावरती जात होतो. सडनली ट्रॅक्टर लेफ्ट हँड साईडने आला आणि त्याच्यामुळे माझा एक कार त्याच्यावरती जाऊन धडकली. माझी स्पीड वगैरे काही जास्त नव्हती, 70 ते 80च्या स्पीडमध्ये माझी कार होती. मला हे सांगा, रस्त्यावरून कार मग खाली पडली का तुमचीवाली? इथे रस्त्यावरती की रस्त्यावरच ऍक्सिडेंट झाला तेव्हा होती? नाही, खाली आली ते इम्पॅक्ट होऊन खाली या रस्त्याच्या खाली, या पुलाच्या खाली पडली का? म्हणजे पलटी खाल्ली का गाडीने? पलटी नाही खाल्ली, अशीच आली. अच्छा, अशी सरळ आली. तुम्हाला कुठे मार वगैरे लागला आहे का? मार वगैरे काही नाही लागला. व्यवस्थित आहे तुम्ही? बरं, ट्रॅक्टरवाल्याला वगैरे काही मार लागलाय का? ते मला माहित नाही. अच्छा, तर ट्रॅक्टरवाल्यानी म्हणजे रस्त्यावर आणल्यामुळे हा अपघात झाला असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही आपल्या बाजूनी मी माझ्या बाजूने नागपूरवरून उमरेडला चालला होता? बरं, ठीक आहे. का जो उसमें डिवीजन को बोल के वहाँ से जो टर्निंग आता है वहाँ से लेकर तो उदासा तक ये पूरा कम्प्लीटली 100 मीटर तक या 200 मीटर तक पूरा कम्प्लीट होना चाहिए. अभी जो एक्सीडेंट हुआ है वो करीबन वो ये यही कि वो जो आने वाला ट्रैक्टर था और वो गाड़ी चलने वाली थी, किसी को भी वो दिखा नहीं. इसके वजह से ये बहुत बड़ा हादसा हुआ है. और ये सेफ्टी कारण क्या है? ये जो कारण है ये सेफ्टी के कारण है. और सेफ्टी बराबर न होते हुए भी रोड के बाजू में बराबर किनारे ये नहीं लगाया है, सेफ्टी गार्ड नहीं लगाया है स्टील का, उसके वजह से सारा हो रहा है.